दिवाळीच्या अनुषंगाने आणि दिवाळीच्या मुहूर्तावरच नव्या राजकारणाची सुरुवात झालेली आहे। दिवाळी होताच कोणत्याही क्षणी या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे। त्यापूर्वीच या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या याच निर्णयामुळे आता शिंदे गटाला धक्का बसायला सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदे यांनी कधीच विचार केला नव्हता त्या राजकारणाला खरी सुरुवात झालेली आहे। मंडळी, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाने राजकीय खेळी केली आणि त्यांचा पक्षच या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात देण्याचं काम झालं। एकनाथ शिंदे हेच खरे वारसदार शिवसेनेचे कसे आहेत हे पटवून देण्याचं काम भारतीय जनता पक्षासह शिंदे गटाने केला। मात्र जनतेच्या या ठिकाणी आता निवडणुकीला सामोरे जात असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणीच नसेल असं जे वाटत होतं ते मात्र आता या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे डोके दुखवणारा हा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे। मंडळी, मुंबईमध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जर माणूस कोणाकडे जात असेल तर तो सर्वप्रथम शिवसेना ठाकरे त्यानंतर मनसे या दोन नेत्यांकडे जातात आणि ह्या दोन ठाकरे बंधूची एकत्र युती झाल्याने अमित शहा पासून अजित पवार, शिंदे गट, भाजप या सगळ्यांचीच डोकेदुखी वाढलेली आहे। भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी नामोहरण करण्याचं काम आणि भाषण कौशल्य असलेले राज ठाकरे हे सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडतायत। आतापर्यंत त्यांच्या भाषणाचा आणि भाषणातील मुद्द्यांचा विचार केला तर ते म्हटलं त्याप्रमाणे होताना दिसत आहे। एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्कादायक या ठिकाणी गोष्ट घडायला सुरुवात झालेली आहे। ज्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात षडयंत्र झालं त्यांच्याच या ठिकाणी शुभेच्छा देताना आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। त्या विधानाने या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचं मानलं जात आहे। मंडळी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच खरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत। बाकीचे जे म्हणतायत ते एक तांत्रिक अडचण आणि न्यायालय प्रक्रियेचा भाग आहे। उद्धव ठाकरे, ठाकरे बंधू आणि ठाकरे कुटुंबातील हा जो आपण स्नेह प्रेम बघतोय या ठिकाणी संपूर्ण परिवारातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। दीपोत्सव दादरमध्ये जो पार झाला या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे किती जवळ आहेत हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे आणि या दोघांच्या जवळ येण्याने मात्र शिंदेंच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता दाट वर्तवली जाते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा परतणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस आता वाढू लागलेली आहे। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने सोबळाचा नारा दिलाय। ठाकरेंच्या या मनसेच्या युतीबाबत निर्णय योग्य वाटतो का? कमेंट करा।